हॅलो फ्रेंड्स, आपण काल आपला निकाल लागला आणि सगळ्यांचे मार्क निश्चितच फार उत्कृष्ट असतीलही. आणि आता आपल्या ॲडमिशनची प्रोसेस वगैरे पण म्हणजे आता आपण कन्फर्म 100% याला पुढं जात आहोत. आपला एक 2-4 दिवसानंतर ॲपही येऊन जाईल अबोटी कोचिंग क्लासेसच्या नावानंच. आणि त्याच्यावर तुम्हाला म्हणजेच रजिस्टर्ड होण्यासाठी अगोदर ॲडमिशन प्रोसिजर आपण जे काही कंप्लीट करायचे ते आपण याच्यावर सांगून टाकूत. तर ऑलरेडी इथं आपल्याजवळ आपण 3 लेक्चर जे पूर्ण केलेले आहेत, आता त्याच्या पुढचा भाग आपल्याला इथं कंटिन्यू करायचा आहे. तर काय आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुककीपिंग. So exactly the main objective of bookkeeping is to keep a complete and accurate record of the business, all the financial transaction in the systematic order and logical manner. बुककीपिंगचा उद्देश काय आहे, उद्दिष्ट काय आहे, आपण बुककीपिंग का करतो, त्याची गरज काय आहे, तर याचा मूळ उद्देश काय दिलेला आहे. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुककीपिंग इज टू कीप अ कंप्लीट अँड ॲक्युरेट रेकॉर्ड, पूर्णपणे आणि योग्य पद्धतीने त्याचा रेकॉर्ड मेंटेन करणं. कशाबद्दल मात्र, ऑल द फिनान्शियल ट्रान्झॅक्शन, ज्या वित्तीय संकल्पना आहेत त्याचा घटक, इन अ सिस्टमॅटिक ऑर्डर अँड लॉजिकल मॅनर, सिस्टमॅटिक पद्धतीने, योग्य पद्धतीने, आणि लॉजिकल म्हणजे तर्कीय पद्धतीने, ज्याला जे काही तर्क दिलेले आहेत त्या प्रमाणात. आता त्याची जे काही तर्क आहेत ते आपल्याला हळूहळू पुढं क्लिअर होत चालतील. परत सेकंड ऑब्जेक्टिव्ह काय म्हणताय, ऑल द बिझनेस ट्रान्झॅक्शन आर टू बी रेकॉर्डेड डेट वाईज अँड अकाउंट वाईज. डेट वाईज अँड अकाउंट वाईज म्हणजे कसं आहे, याला आपण क्रोनॉलॉजिकल ऑर्डर म्हणतो. आपल्याला कोणत्या तारखेचा रेकॉर्ड जो आहे तो त्याच तारखेला रेकॉर्ड करावा लागतो. आणि इथं अकाउंट वाईज म्हणजे काय, ज्याचं त्याच्या अकाउंटमध्ये. जसं समजा आता मी पंकज अबोटी, माझं व्यवसाय अबोटी कोचिंग क्लासेस, तर अबोटी कोचिंग क्लासेसचं अकाउंट वेगळं आणि पंकज अबोटीचं अकाउंट वेगळं असेल. मग हे जे 2 अकाउंट आहे ना, अकाउंटेबल करत असताना व्यवहार त्याप्रमाणे करावे लागतील आणि त्याच्या नोंदी त्याप्रमाणे घ्याव्या लागतात. म्हणजे ज्या ठिकाणी व्यवहार पूर्ण केला चालला आहे त्या ठिकाणी त्याची नोंद आपल्याला करावी लागते. तिसरं ऑब्जेक्टिव्ह काय म्हणते, बुककीपिंग सर्व ॲज अ परमनंट रेकॉर्ड ऑफ द monetary transaction of an enterprise business, and it can be produced as a evidence whenever and wherever required. खऱ्या अर्थानं बुककीपिंग का करायची, व्यवसाय माझा असतो, नफा माझा असतो, सगळं माझंच आहे, मला माहीत आहे, मी विकत असताना मला त्याच्यामधून उत्पन्न मिळणारच आहे. तर मुळात जर आपण याचा विचार केला तर काय होणार आहे, इथं जेव्हा आपण या रेकॉर्डला विचारात घेतो ना, या रेकॉर्डला विचारात घेत असताना आपल्याजवळ या ऑब्जेक्टिव्ह टर्ममध्ये जर आपण बघितलं तर ही टर्म काय म्हणते, एक परमनंट रेकॉर्ड आहे. परमनंट कशाला म्हणतात, जो लॉंग टर्मसाठी आपल्याला उपयोगात घेता येतो. आज घेतलं 5-10 वर्षापर्यंत आपण त्याला युजफुल ठेवू शकतो. का उपयोगात घ्यायचो, हे एक आपल्याजवळ मॉनिटरी ट्रान्झॅक्शनच्या, व्यवसायाच्या मॉनिटरी ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्डिंग आहे, जे जर गरज पडली तर कुठं पुरावा म्हणून सादर करायची जर गरज असेल तर ते आपल्याला सादर करता येईल. प्रूव्ड ॲज अन इव्हिडन्स, एक इव्हिडन्स म्हणून आपण त्याला प्रोड्यूस करू शकतो. आणि इव्हिडन्स म्हणजे पुरावा आपल्याला जो आहे तो ज्या ठिकाणी न्यायिक दाद येते त्या ठिकाणी आपल्याला तो देता येतो. कुठं मागितलेला असेल त्या ठिकाणी ते पुरवता येते. जिथं कुठं मागण्यात आला आहे त्या ठिकाणी इव्हिडन्स म्हणून याला प्रोड्यूस करता येते, पुरावा म्हणून सादर करता येते. आता नॉर्मली बघा, तुम्ही एखादी वस्तू घेता त्याच्यावर गॅरंटी किंवा वॉरंटी असते. तुमच्याजवळ बिलच नाही आहे, तुम्ही तुमच्या मित्राच्या दुकानातून वस्तू आणली, त्यानं सांगितलं काय करायचं बिल, मी आहे ना. नंतर तुम्ही गेलात, तुमची वस्तू खराब झाली, इन बिटवीन द टाईम झाली, नंतर त्याच्याकडे गेलात, तो सांगतो नाही नाही वॉरंटी संपली, गॅरंटी संपली, तुमच्याकडे काही पुरावाच नव्हता, तर तुम्हाला त्या ठिकाणी न्याय मागता येणार नाही. म्हणूनच तुम्ही जर बिल घेतलं तर काय आहे, संबंधितांनी सांगितलं की मी चेंज करून देत नाही, ठीक आहे नको देऊ, कोर्टात जातो, कोर्टात भांडू, तिथून घेऊ. मग हे काय आहे की हा आपल्या पुराव्याचा घटक आहे, एव्हिडन्सचा पार्ट आहे. आणि
ज्यावेळेस काही अडचणी येतात त्यावेळेस त्याची आपल्याला गरज भासत असते. एखाद्या वेळेस कंपनीवर तुम्ही केस केली आणि कंपनीनं पुरावा सादर केला की तुम्ही चुकीचे डॉक्युमेंट द्यायलात, 100% कंपनी पण करेक्ट असू शकते, असं नाही की एकच बाजू सत्य असेल म्हणून. परत टू नो द प्रॉफिट ऑर लॉस ऑफ द बिझनेस ड्युरिंग द फायनान्शियल इयर, एका विशिष्ट वित्तीय वर्षामध्ये झालेला नफा किंवा नुकसान हे माहीत करून घेण्यासाठी आपल्याला या रेकॉर्डची गरज असते, बुककीपिंगची गरज असते. आपण जर रेकॉर्डच केले नाही तर आपल्याला योग्य प्रॉफिट कळत नाही, कारण प्रॉफिट योग्य पद्धतीने समजण्यासाठी आपल्याला याची गरज नितांत आवश्यक असते. परत काय बघा, टू नो द टोटल असेट्स अँड लायबिलिटीज ऑफ द एंटरप्राइज, एखाद्या व्यवसायाच्या पूर्ण असेट, लायबिलिटीज याची पूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी मिळत असते. असेट अँड लायबिलिटीज काय आहेत? लायबिलिटी म्हणजे व्यवसायाचं देणं, लायबिलिटी म्हणजे व्यवसायाचं देणं, आणि असेट म्हणजे काय? व्यवसायाला किंवा व्यवसायाने जे स्वतःजवळ लॉंग टर्मसाठी परचेस केलेले त्याला आपण असेट असं म्हणतो. याची पूर्ण माहिती म्हणजे व्यवसायामध्ये आलेली कुठलीही घटना, कोणताही घटक तो या ठिकाणी नोंदवल्या जाईल. एखाद्याला द्यायची रक्कम पण या ठिकाणी नोंदवल्या जाईल. त्याची रेकॉर्डिंग आपल्याला या ठिकाणी आवश्यक असते. देन टू नो व्हॉट द बिझनेस ओज टू ऑदर अँड व्हॉट ऑदर ओज टू हिम, म्हणजे व्यवसायाला दुसऱ्याचे पैसे किती द्यायचेत किंवा दुसऱ्याकडून व्यवसायाला पैसे किती यायचेत याची माहिती मिळवण्यासाठी सुद्धा आपल्याला बुककीपिंगचे रेकॉर्ड कीप करावे लागतात. बिझनेसमॅन comes to know the current year's progress over the period previous year and compare its financial result with other business enterprise in a similar line. आपण आपल्या व्यवसायाची तुलना दुसऱ्याच्या व्यवसायाशी करू शकतो किंवा आपल्याच व्यवसायाची तुलना दोन वेगळ्या वेगळ्या वर्षासाठी करू शकतो. मागच्या वर्षी झालेला नफा किती होता, या वर्षी झालेला नफा किती आहे, याच्यात काय फरक पडला, कमी झाला किंवा जास्त झाला. 2019ला नफा जास्त होता, 2020ला कमी आहे कारण लॉकडाऊन आहे. मग हे सगळं जे आहे ना, व्यवहार कुठं चाललेत याची पूर्ण माहिती आपल्याजवळ एका व्यवसायामध्ये मिळवण्यासाठी हे आपल्याला योग्य पद्धतीने विचारात घेता येते. आणि आपल्याजवळ बुककीपिंगचं रेकॉर्डिंग करणं म्हणजे उद्देश जो आहे हा मूळ उद्देश याच प्रमाणात आहे की आपण पुरावा म्हणून सादर करू शकतो, आपल्याकडे रेकॉर्ड कीप करू शकतो, नफा तोटा माहीत करू शकतो, असेट लायबिलिटीची माहिती मिळवता येऊ शकते, परत आपल्याला व्यवसायातून दुसऱ्याला पैसे किती द्यायचे, किती आपल्याला घ्यायचे दुसऱ्याकडून याची माहिती मिळवता येते. त्याचप्रमाणे आपण आपल्या व्यवसायाच्या प्रगतीचा आढावा सुद्धा याच्यावरून घेऊ शकतो. मीन्स वी आर एबल टू अनालाइज होल द बिझनेस इन अ सिंपल वे, but it is through the bookkeeping. So bookkeeping is a way of keeping the record for a particular time period which provides you whole of the information regarding to your business. तुमच्या व्यवसायाची संपूर्ण माहिती प्रोव्हाइड करणारा हा घटक असेल. नाव आता बघा इथं याचे जे इम्पॉर्टन्स आपल्याजवळ आहेत ते इम्पॉर्टन्स कशा पद्धतीने आहेत. पहिला आहे रेकॉर्ड. काय महत्त्व आहे की जेव्हा आपण बुककीपिंग करतो ना तेव्हा रेकॉर्ड कीप होतो. लिहून ठेवलेला घटक हा लॉंग टर्मसाठी आपल्याला उपयोगात राहतो. काय रेकॉर्ड करतो? दुसरा मुद्दा म्हणतो इम्पॉर्टन्समध्ये फायनान्शियल इन्फॉर्मेशनचं रेकॉर्डिंग करतो आपण. वित्तीय घटक आपल्याला नोंदवावे लागतात. थर्ड काय आहे? डिसिजन मेकिंग. का नोंदवायचे? निर्णय घेण्यासाठी नोंदवावे लागतात. कशाचे निर्णय घ्यायचे? समजा मी XYZ प्रकारची वस्तू विकायला आणली, ती वस्तू विकल्याच जाईना, परत ती वस्तू कसं बसं करून मी सगळ्या वस्तू विकल्या, मग ती वस्तू मी परत खरेदी करावी किंवा नाही. एखाद्या कंपनीनं आपल्याला गॅरंटी दिली आणि त्या कंपनीनं आपल्याला योग्य पद्धतीने सर्व्हिस दिली नाही आणि त्या गॅरंटी पिरियडमध्ये आपल्याला वस्तू बदलून दिली नाही, मग काय? आपला निगेटिव्ह फॉर्म तयार होतो. मग त्या ठिकाणी आपल्याला डिसाईड करता येते नको, ही कंपनी लीगल पद्धतीने आपल्याला कुठल्याच प्रकारे हेल्प करत नाही, कंपनीची सर्व्हिस बरोबर नाही. मग हे काय आहे? आपल्या डिसिजन मेकिंगचा घटक आहे. परत कंट्रोलिंग. बिझनेसमध्ये सगळ्याच घटना एका व्यक्तीच्या माध्यमाने ते चालत नाही. मग आपल्याला अनंत असणाऱ्या खर्चांपासून किंवा व्यवसायातील वाढीमुळे म्हणजे एक्सपान्शनमुळे झालेले जे घटक आहेत त्याला वाचवण्यासाठी म्हणून, त्याला
कंट्रोल करणं, नियंत्रणात ठेवणं गरजेचं असते. स्टॉक कंट्रोल करावा लागतो. कोणी सांगितलं 10 रुपयाला घेतली तर एक वस्तू आणि 100 वस्तू घेतल्या तर 1 रुपयाला आहे, तर तुम्ही 100 वस्तू घेतल्या नाही पाहिजेत. का? कारण की तुमच्या 100 वस्तू विकायला लागणारा वेळ आणि त्याच्या अटकणारा पैसा म्हणजे जाणारं कॅपिटल, याला जो वेळ आहे, म्हणून तुम्हाला तुमचं डिसिजन घेता आलं पाहिजे. तुम्हाला हे कंट्रोल करता आलं पाहिजे की अननेसेसरी प्रॉफिट कुठंच मिळत नाही. म्हणून आपण बल्क परचेस जे म्हणतो, कुठल्या वस्तूसाठी महत्त्वाचं ठरते, कुठल्या वस्तूसाठी फायद्याचं ठरते, हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. त्याच्यावर आपलं कंट्रोल राहिलं पाहिजे. एक्सपेंडिचर कंट्रोल राहिलं पाहिजे. खर्चावर नियंत्रण असेल. या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं बघाव्या लागतात. आता त्यानंतर एव्हिडन्स म्हणजे पुरावा. तर आपण बुककीपिंगचं आणखीन एक महत्त्व काय बघू शकतो की हा एक पुरावा म्हणून आपल्याला सादर करता येतो आणि या पुराव्या खातर आपल्याला जमा करून ठेवता येतो. म्हणून तुम्ही पाहू शकता प्रत्येक व्यावसायिक जो आहे तो बिल प्रिपेअर करतो, बिल बुक प्रिपेअर करतो आणि त्याच्या माध्यमाने आपल्याजवळ सगळे पुरावे तो संचयित करून ठेवत असतो, म्हणजे साठवून ठेवतो. यस, स्टोअर केल्या जातात. देन टॅक्स लायबिलिटी. आता टॅक्स लायबिलिटी कसं आहे, आपण सगळे रेकॉर्ड जे करत असतो ना, त्या रेकॉर्डची गरजच असते की आपण आपल्या व्यवसायामध्ये जे रेकॉर्ड कीप करायलो ते रेकॉर्ड काही अंशी शासनाला सुद्धा उपयुक्त आहे, गव्हर्नमेंटला सुद्धा पाहिजेत. का पाहिजेत? कारण गव्हर्नमेंटला त्याच्यातून टॅक्सेशन पाहिजे, कर पाहिजे. मग हा कर किती भरायचा, कसा भरायचा, त्याच्यासाठी आपल्याला या बुककीपिंगच्या टर्मची आवश्यकता असेल. कारण तुम्ही एक वस्तू विकली त्याच्यावर किती कर आकारला. आता बघा, आता GST, SGST, IGST अशा टर्म आहेत. परत त्या व्यावसायिकाचं पर्सनल इन्कम म्हणून त्याचा इन्कम टॅक्स असेल. या सगळ्या बाबींची माहिती देण्यासाठी, त्या टॅक्सची लायबिलिटी, आपलं देणं किती आहे हे जाणून घेण्यासाठी. कारण तुम्ही 100 वस्तू आणल्या तर 100च यावर्षी विकायला असं नाही ना. तुम्ही 5 विकताल, 10 विकताल, 50 विकताल, 95 विकताल, 100 नाही 200 विकताल. पण जेव्हा खरेदी केल्या तेव्हा विकल्या त्यावेळेस तुम्हाला या टॅक्स लायबिलिटीचा भाग लक्षात ठेवावा लागेल. म्हणून या महत्त्वामध्ये रेकॉर्ड कीपिंग, फायनान्शियल इन्फॉर्मेशन, डिसिजन मेकिंग, कंट्रोलिंग, एव्हिडन्स म्हणजे पुरावा आणि टॅक्स लायबिलिटी याची आपल्याला उपयुक्तता दिसू शकते. नाव याच्यानंतर काय बघा, आता बुककीपिंगची उपयोगिता काय आहे आणि कोणाला आहे. आपण पहिल्याच लेक्चरमध्ये बघितलं होतं युजर्स ऑफ अकाउंट. आता ते युजर्स ऑफ अकाउंट जे आपण सांगितले होते ना, तेच युटिलिटी इथं आहे, उपयोगिता ज्याला म्हणता येईल. पहिल्यांदा कोणाला, मी व्यवसायाचा मालक आहे म्हणून मला त्याची उपयोगिता असेल, कारण की मला माझा व्यवसाय कसा चालला आहे त्याच्यामधून मला नफा होतोय किंवा नाही कळालं पाहिजे. म्हणून इट इज अ युटिलिटी टू द ओनर, मालकाला त्याची उपयोगिता आहे. परत मॅनेजमेंट, मॅनेजमेंट रिलेटेड विथ द डिसिजन अँड प्लॅनिंग. व्यवस्थापन जे आहे ना ते निर्णय आणि नियोजनासाठी असते. मग त्यांच्यापर्यंत योग्य माहिती असणं आवश्यक असते. म्हणून बुककीपिंगची गरज आपल्याला या ठिकाणी पडणार आहे. परत इन्व्हेस्टर, तुमच्या व्यवसायामध्ये दुसऱ्या व्यक्तीने पैसे गुंतवलेत. आता ही संकल्पना कदाचित आपल्याला माहीत असेल नसेल. शेअर मार्केट बघतो आपण, एका XYZ कंपनीचे शेअर्स असतात, तुम्ही आम्ही कोणी खरेदी करतो, म्हणजे आपण त्याचे इन्व्हेस्टर झालो. का गुंतवणूक करतो? अरे त्या कंपनीच्या शेअरची किंमत वाढत चालली आहे. आज आपण 100ला घेतला तर त्याचे 6 महिन्यात 200 रुपये व्हायलेत, आपल्याला पैसे मिळालेत, फायदा व्हायला आहे. अशा अनेक गोष्टी आपल्याला त्याच्यातून कळत असतात. जर तुमचा व्यवसाय योग्य चालतोय किंवा नाही हे कळण्यासाठी त्या इन्व्हेस्टरला तुमच्या अकाउंट कीपिंगची गरज भासत असते. कस्टमर म्हणजे ग्राहक. ग्राहक हा त्याच्या वस्तूशी मर्यादित असतो. जर समजा तुम्ही एखाद्या कंपनीचा मोबाईल घेऊ इच्छिता आणि त्या कंपनीचा जो मोबाईल आहे तो काही दिवसात बॅन झाला किंवा बंद झाला किंवा ते मॉडेल बंद झालं तर तुम्ही ते खरेदी केलं नाही पाहिजे. कारण काय असते, तुम्ही जी वस्तू खरेदी करायला जर त्याचं प्रोडक्शनच बंद झालं तर निश्चितच भविष्यामध्ये त्याच्या सर्व्हिसेस तुम्हाला मिळणार नाहीत. परत काय, गव्हर्नमेंट, आता सांगितल्याप्रमाणे टॅक्सेशनसाठी शासनाला सुद्धा भरपूर असे वेगवेगळे नियंत्रण ठेवावं लागतात. जसं तुम्ही वस्तू विकतायत तर तुम्ही त्या वस्तू विकत असताना या गव्हर्नमेंटकडं त्याची इन्फॉर्मेशन असते. तुम्ही कुठल्या वस्तू विकता, कशा पद्धतीने विकता, या परत तुमच्या वस्तूवर किती GST कर लागला पाहिजे, किती नाही लागला पाहिजे, हे सगळं गव्हर्नमेंटच्या रेकॉर्डमध्ये आलं पाहिजे. परत तुमच्या वस्तूच्या प्रोडक्शनसाठी, डिस्पॅचसाठी
असणारी नियमावली यांची असते. जर समजा तुम्ही खाद्यपदार्थ तयार करायलात, मग तुम्हाला फूड्स अँड बिव्हरेजेस जे आहे त्याचं लायसन्स घ्यावं लागेल, त्याचं कंट्रोलिंग तुमच्यावर येईल. तुम्ही देशाच्या बाहेर वस्तू पाठवायलात तर एक्साईजचा भाग आला, त्याही सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे लक्षात घ्याव्या लागतात. ते शासनाशी संबंधात आहे. परत काय आहे, लेंडर्स म्हणजे काय असते, ज्यांना आपल्याला कर्ज दिलं आहे, जे कर्ज देतात म्हणजेच आपले सावकार, बँक, यांना याची नितांत गरज असते. कारण बँकेला किंवा तुमच्या लोन गिव्हर्स जे आहेत, तुमचे क्रेडिटर्स जे आहेत, त्यांना याची माहिती निश्चित असली पाहिजे की तुमचा बिझनेस कसा चालला आहे. त्यांना जर कळालं तुमचा बिझनेस चांगला चालला आहे तर आणि तरच ते तुम्हाला इथं कर्जाचा पुरवठा करू शकतात. परत डेव्हलपमेंट, आता नफा जर चांगला होत असेल तर तुम्हाला तुमच्या व्यवसायाला विस्तारित करता येते. बाजारात चालणाऱ्या कॉम्पिटिशनला तुम्हाला भिडण देता येते किंवा त्याच्यासोबत तुम्ही टार्गेट करू शकता. हे सगळं जे आहे हे युटिलिटी ऑफ बुककीपिंग आहे. डेव्हलपमेंटसाठी सुद्धा तुम्हाला बुककीपिंगची आवश्यकता भासते. हे आपल्याजवळ असणारा युटिलिटीचा भाग आहे. आज आपण आता 3 भाग बघितले, ऑब्जेक्टिव्ह, इम्पॉर्टन्स आणि युटिलिटी ऑफ बुककीपिंग. सो फ्रेंड्स, थँक्यू. याला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून पूर्ण रिपीट ऐकून ठेवा, कारण याच्यावर तुमची एक्झाम होणार आहे. थँक्यू.